आम्ही काय पायघड्या टाकणार नाही, पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं, पण ठीक आहे. राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली, राहुल गांधी असं म्हटले की केंद्रीय निवडणूक आयोग डिजिटल वोटर लिस्ट का देत नाही, आणि त्या प्रेझेंटेशनला उद्धव ठाकरे उपस्थित होते. ते सगळं स्लाइड शो बघत होते की राहुल गांधी सांगतात की महाराष्ट्रामध्ये कसं मतांची चोरी झालेली आहे, मतांचा घोटाळा. मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये राहुल गांधी यांनी सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडनं एक स्क्रिप्ट लिहून घेतलेली आहे. अतिशय मनोरंजनात्मक अशा प्रकारची स्क्रिप्ट आहे. ती सगळीकडे ते मांडत आहेत. याच्याने मनोरंजनापलीकडे काहीच होत नाही. एकही गोष्ट त्यांच्याकडे फॅक्च्युअल नाही. सगळ्या गोष्टी कपोकल्पित त्या ठिकाणी ते मांडत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते एकीकडे म्हणतात की वोटर लिस्टमध्ये प्रॉब्लेम आहे. आम्हालाही मान्य आहे, आम्ही तर इतक्या वर्ष झाले सांगतोय. आमची मागणी होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा. आता इलेक्शन कमिशन म्हणते आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करायला तयार आहोत, आणि बिहारमध्ये त्यांनी सुरू केलं तर राहुल गांधी म्हणतात कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करू नका. मग त्यांना नेमकं हवं काय आहे? त्यामुळे त्यांना कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजनही माहिती नाही आहे आणि वोटर लिस्टमधले प्रॉब्लेमही माहिती नाही आहे. त्यांना केवळ आपल्या हारण्याकरता काही ना काही कारण शोधून काढायचं आहे. ते कारण त्यांनी शोधून काढलेलं. राज्य महिला आयोगाने आज मुंबईमध्ये बैठक होणार होती, ती बैठक रद्द करण्यात आलेली आहे. पेटा इंडियाने एक निवेदन काढलेलं आहे, ज्याच्यात ते म्हणतात की जी व्यक्तीने आहे ती तिथंच आता जिथं आहे तिथं सुरक्षित आहे. सरकारने पण याबद्दलचा सकारात्मक विचार करावा आणि तिला तिथंच ठेवावं, तिथं सुरक्षित आहे. पहिली गोष्ट, कुठली बैठक होणार होती मला माहीत नाही. आमच्या स्तरावर कुठलीही बैठक नव्हती. दुसरं, पेटाने एवढंच बघितलं पाहिजे की ती हत्तीण सुरक्षित आहे की नाही. जर त्या सगळ्या व्यवस्था सुरक्षिततेच्या आम्ही कोल्हापूरला करतो, तर पेटाने हा आग्रह करणं की याला इथेच ठेवा इथेच ठेवा, हे काही त्यांचं काम नाही आहे. त्यांनी आम्हाला ते शिकवू नये. सर, काल राज्य महिला आयोगाने खडसे प्रकरणात SITची मागणी केली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.